नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। आपला आजचा व्हिडिओ हा नेहमीपेक्षा थोडासा वेगळा आणि अजून माहितीपूर्ण असणार आहे। आपल्या चॅनेलवर जवळपास 1700 व्हिडिओ आतापर्यंत अपलोड झालेले आहेत। त्यामध्ये काही शॉर्ट व्हिडिओ आहेत, काही धार्मिक व्हिडिओ आहेत आणि सुरुवातीचे जे व्हिडिओ आहेत तर ते माझ्या दैनंदिन जीवनावर मी केले होते। तर आतापर्यंत जेवढे व्हिडिओ मी केले त्यामध्ये जे धार्मिक व्हिडिओ असतील, माहितीपूर्ण व्हिडिओ असतील, तर बऱ्याच साऱ्या व्हिडिओंच्या खाली अशा कमेंट्स आलेल्या आहेत की ताई तुम्ही आम्हाला जी माहिती सांगतात तर ती तुम्ही नक्की कुठून आणतात, किंवा या माहितीला काही शास्त्रीय आधार आहे का, किंवा कुठे असं ग्रंथात वगैरे लिहिलेलं आहे का, अशा सुद्धा कमेंट्स येतात। अर्थात त्या नकारात्मक नसतात, पण मग कुठेतरी उत्सुकता असते पाहणाऱ्यांच्या मनामध्ये की ही तर माहिती आम्ही याच्या अगोदर ऐकलेली नव्हती। मग ही माहिती नक्की कुठे इंटरनेटवर म्हणजे गुगलवर वगैरे आलेली आहे का, अशा पद्धतीची आहे का, किंवा खरंच ही माहिती पूर्ण एखाद्या पुस्तकातूनच आम्हाला मिळालेली आहे का। तर भरपूर साऱ्या अशा कमेंट्स होत्या आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपले जे व्हिडिओ आहेत ते रेग्युलर नव्हते, त्याच्यामुळे मी विचार करत होते की नक्की तुमच्या पुढे ही गोष्ट मांडावी की नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीच माझी सगळी धार्मिक पुस्तकं दाखवणार आहे आणि तुम्हाला सुद्धा या पुस्तकांचा नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतं। आणि मी जी काही माहिती सांगते तर ती सगळ्या या पुस्तकांमधून अगदी जशीच्या तशी म्हणजे नाही, पण कारण पुस्तकांची जी भाषा असते ना कधी कधी खूप अवघड असते आणि आपण जर जशीच्या तशी मांडली तर कदाचित पाहणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना ती अजूनच अवघड अशी वाटू शकते, किंवा सोपं करून मी त्यातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते थोडक्यात सांगायचं झालं तर आज मी तुम्हाला ही पुस्तकं दाखवण्याचा उद्देश असा सुद्धा आहे की यातली काही जी पुस्तकं आहेत तर त्याचा अजून मी वापर केलेला नाहीये, म्हणजे त्यातला अभ्यास अजून मी केलेला नाहीये, त्यातली माहिती वाचलेली नाहीये। तर भरपूर महत्त्वपूर्ण अशी ती पुस्तकं आहेत। तर मग मी व्हिडिओमध्ये ती दाखवेल। तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की ही पुस्तकं जी आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची माहिती आहे, तर तुम्हाला त्यातून अजून काही जाणून घ्यायला आवडेल का, किंवा अजून आता ही जी पुस्तकं मी दाखवेल तुम्हाला ती कोणकोणती आहेत ती सुद्धा माहिती होणार आहे। तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली एक कमेंट करून नक्की सांगा की कोणत्या विषयावर तुम्हाला अजून माहितीपूर्ण असे व्हिडिओ पाहायला आवडतील किंवा नुसती माहिती ऐकायला आवडेल। तर चला एक एक करून मी तुम्हाला ती सर्व पुस्तकं दाखवते। तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता जय माता दी नेहमीप्रमाणे।